रामराम मंडळी, काल एक मी अशी घटना बघितली. एक शेतकरी बाजारात माळवं घेऊन आला आणि तो माळवं ऐकता गिऱ्हाईक येऊ लागलं. 30 रुपये किलो म्हणलेलं माळवं 25 न देता काय, 20 न देता काय, 10चं द्या, 5चे द्या, 20चं द्या, असे लोक येऊ त्या शेतकऱ्याला म्हणू लागले. त्यांना 30 रुपये किलो म्हणलं, लोक 20 रुपये किलो देता का म्हणा. भेंडी, गवार, वांग, आता त्या शेतकऱ्याच्या शेतातलं माळवं होतं. मी त्याच्याबरोबर मुलाखत केली होती. तर त्या शेतकऱ्याला इतक्याला देता काय, तितक्याला देता काय, असे प्रत्येक जण असा एक बी माणूस नव्हता की हा 40 रुपये किलो आहे काय, द्या 40 रुपये किलो, असं कोणीच म्हणणं केलं. त्याचा भाव करू लागले. पण एवढं लक्षात करायला पाहिजे, आपण एखाद्या शेतकऱ्याच्या मालाचा भाव करतो, पण एखाद्या व्यापाऱ्यानं काही विकायला किंवा कोणत्या आपण मॉलमध्ये गेल्या, दुकानावर गेल्या, कुठं बी जाऊ द्या, आपण त्याच्या वस्तूचा कोणताच भाव करत नाही. त्यानं म्हणाल तेवढेच पैसे आपल्याला द्यावे लागते. हे या जगाचं कडू सत्य आहे. जे माणूस रात्रंदिवस कष्ट करतो, आपण त्या माणसाला आपण भाव करून मागतो. आणि जो माणूस आईस आराम एखाद्या खुर्चीवर बसून राहतो, नंबर 1 एसीला, त्या माणसाला आपण कधीच भाव करू शकत नाहीत, कोण्या बी मालाचा. साधारण उदाहरण घ्या, चप्पल घ्या का बूट घ्या का कपडे घ्या, माणूस भाव करू शकत नाही. आपण त्याच्याच मनावर घ्यावं लागते. 300 रुपयाला चप्पल म्हणले की 300लाच द्यावं लागते. असं आहे. किती अवघड आहे शेतकऱ्याचं त्याचं गाणं, आहे की नाही. शेतकऱ्याची गाथा सांगाव कोणाला. कधी तो का आज लाईटची बारी, आता रात्री 12ला आलती म्हणा, आता गेली. आता ढोरायला पाणी नाही. आता काय रात्रभर उठून काय 12 वाजता उठून मोटर लावायची काय. किती अवघड आहे शेतकऱ्याचं गाणं. आता ढोरायला शेंदून पाणी पाजू लागते हिरीतल्या, त्याच्याशिवाय पर्यायच कोणता नाही. शासन लाईट सोडणार दिवसाची कधी, आता उन्हाळ्यात तरी उगं दिवसाची बारी तरी सोडावं. काय व्हायलंय, काय भिजवायचं आहे, काहीच नाही. रात्रीच्याच बाऱ्या. आणि सिटीला पाहिलं मी MIDCत कामाला होतो, तर 24 तास लाईट. बघा बा, विचार करा शेतकऱ्याबद्दल. काय जो माणूस अख्ख्या देशाला जगितो स्वतः काबाड कष्ट करून, त्याच माणसाला टाईमला काय भेटणं गेल्यावर किती अवघड आहे. ना लाईट, ना कोण्या मालाला आला भाव. एक ना एक दिवस तरी त्याची सत्ता येईल, पण सध्याच्याला त्याला खूप अडचणी. आता खताचे भाव तर आभाळाला जाऊन भिडले. किती अवघड आहे. चालतंय, जर तुम्हाला असंच काही नवीन माहिती काही पटत असली तर चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक आणि फॉलो करायला, कमेंट करायला विसरू नका. चालतं मंडळी, धन्यवाद.